हे गाईज वेलकम बॅक. हाय, आपला हार्ट मेकिंग प्रोजेक्टचा पार्ट 2. आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त बीटिंग हार्ट मॉडेल. सो लेट्स गो. सगळ्यात आधी तर मी तयार केलं आहे रिअलिस्टिक हार्ट पोस्टर. डोंट वरी, मी ते ड्रॉ नाही केलं, मी त्याचं प्रिंटआउट काढलं. माझ्याकडे वेळ नव्हता ड्रॉ करून घ्यायला. आणि त्यासोबत लागणार आहेत काही बेसिक आयटम्स, जसं की इंजेक्शन्स. मी 10 ml वापरणार आहे, तुम्ही 20 ml घेऊ शकतात. त्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ओके, सो त्यानंतर आपल्याला हार्टचं प्रिंटआउट कट करून घ्यायचं आहे आणि थर्माकॉलवरती ट्रेस करून थर्माकॉलचेही आपल्याला 2 हार्ट्स कट करून घ्यायचे आहेत. ऑफकोर्स नीट कटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. एका थर्माकॉलच्या हार्टमध्ये आपल्याला छोटं सर्कल करून घ्यायचं आहे. तिथे आपल्याला नेब्युलायझरचा पाईप फिक्स करायचा आहे. पण त्याआधी नेब्युलायझरच्या पाईपच्या टोकाला आपल्याला बलून अटॅच करायचा आहे. तो टाईट सील करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर बलून लीक होईल. आणि तो नेब्युलायझरचा पाईप आपल्याला त्या होलमधून काढून त्याच्या दुसऱ्या टोकाला आपल्याला एअर पंप अटॅच करून घ्यायचा आहे. हे आपल्याला डबल टेप वापरून स्टिक करायचं आहे, कारण की ग्लू जर का आपण यूज केला तर त्याने थर्माकॉल बर्न होतं. ही होती आजची आपली प्रो टिप. तो दुसऱ्या थर्माकॉल हार्टला ते प्रिंटआउट स्टिक करून आपल्याला ते हार्ट अर्धवट त्या आपल्या पूर्वीच्या हार्टवरती स्टिक करून घ्यायचं आहे. आणि आता एअर पंप केलं की आपला हार्ट बीट करायला लागले. भारी ना. त्यानंतर आता आला पार्ट 2, तो म्हणजेच ब्लड सर्क्युलेशनचा. सो त्यासाठी आपल्याला 2 इंजेक्शन्स घ्यायचे आहेत. त्यांच्या निडल काढून आपल्याला तिथे नेब्युलायझरचा पंप फिक्स करून 2 एम्प्टी इंजेक्शन्स बॅक साईडला आपल्याला स्टिक करून द्यायचे आहेत हार्टच्या. सो आता उरलेल्या 2 एम्प्टी इंजेक्शन्समध्ये रेड आणि ब्लू लिक्विड कलर फिल करून ते नेब्युलायझरला स्टिक करून घ्यायचे आहेत, लाईक सिस्टॉलिक अँड डायस्टॉलिक ब्लड. सो आता जेव्हा पण आपण पंप करू तर ब्लड ट्रान्सफर होताना दिसेल. आणि हो, जे कलरवाले पाईप आहेत त्यांना आपल्याला ट्रान्सपरंट टेपने स्टिक करून घ्यायचं आहे. आणि ॲडिशनल म्हणून मी थर्माकॉलला रेड कलर मारून त्याला छान रिअलिस्टिक लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. सो आता हार्टबीटसोबत ब्लड पण सर्क्युलेट होतं आहे. सो फायनली आपल्या हार्टला किती जास्त रिअलिस्टिक आणि अट्रॅक्टिव्ह लुक आला आहे. मस्त झालं आहे ना. सो गाईज, हा होता आपला बीटिंग हार्ट मॉडेल, जे फक्त बीट नाही करत तर ब्लड सर्क्युलेशन पण दाखवतं. अमेझिंग वाटलं ना. आणि हो, तुमच्या मनात प्रश्न येत असेल की ही मॉडेल का बनवते पोस्टर प्रेझेंटेशनसाठी, तर हा डाऊट मी तुमचा नेक्स्ट पार्टमध्ये क्लिअर करेल. सो स्टे ट्यून. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग गाईज. बाय.